तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत का पोहोचत नाही? चला जाणून घेऊया. आपल्याला आपल्या आयुष्यात बरंच काही करायचं असतं. आपली स्वप्न ही खूप मोठी असतात. मी असं करीन किंवा मी तसं करीन, मी हे होईल, मी ते होईल, अशा बऱ्याच काही इच्छा आपल्या सर्वांच्या मनात असतात. पण ह्या सर्व इच्छा किंवा ही सर्व स्वप्न अर्धवट राहतात. त्याचे मूळ कारण आहे हा आळस. 2. तर या व्हिडिओमध्ये आपण हा आळस कसा नष्ट होईल, आपल्याला या आळसापासून कशी सुटका मिळेल, असे काही उपाय पाहणार आहोत. 2. स्वतःचे आत्मपरीक्षण करा. खरंच तुम्हाला बदलायचे आहे का? स्वतःला विचारा. 4. मी आळशी आहे, मी असाच राहणार आहे, अशी जर तुमची मानसिकता असेल तर तुम्हाला कोणीच बदलू शकत नाही, देवसुद्धा नाही. 5. पण जर आळस घालून स्वतःला बदलायचं असेल तर या आळसामुळे तुमचे किती नुकसान झाले आहे याचा विचार करा. आणि तुम्ही आळस केला नसता तर तुमच्याकडून काहीतरी चांगले काम झालेच असते. तर तुम्ही स्वतःशी आधी ठरवा की होय, मला माझ्या आळसाला दूर करायचे आहे. मला स्वतःला काहीतरी मोठी कामगिरी करून दाखवायची आहे आणि मला स्वतःला बदलायचे आहे. 6. तुम्ही कोणती तरी जबाबदारी घ्या. तुमच्या आयुष्याचे नेमके ध्येय ठरवा. 7. तर तुम्हाला आळस येत असेल तर तुम्ही स्वतःला विचारा की मी कशाची जबाबदारी घेतली आहे का? माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे? 8. एक लक्षात घ्या, ज्याला काही कामच नाही तो आळशीच बनणार. म्हणून तर तुम्ही कोणती तरी जबाबदारी घ्यायला शिका आणि आयुष्यात असे एखादे ध्येय ठरवा की त्यात तुम्ही पूर्णपणे गुंतून जाल. हे ध्येय आणि ही जबाबदारी तुम्हाला आळसापासून पूर्ण दूर ठेवेल आणि यशस्वी बनवेल. 9. योग्य आहार आणि ऊर्जादायी आहार घ्या. चुकीचा आहार घेतला तर इच्छा असून सुद्धा अंगातला आळस जात नाही. जर तुम्ही खूप गोड खाल्ले, तुम्ही खूप जास्त जेवण खाताय, तुम्ही केव्हाही जेवण करताय, तुम्ही रात्री उशिरा झोपताय, तुमची जीवनशैली चुकीची आहे, मग तुम्ही ठरवले तरी तुम्हाला जाग येणार नाही. जर तुम्ही सतत बाहेरचे जेवण आणि प्रमाणापेक्षा जास्त जेवण खाल्ले तर तुमच्या अंगातील आळस, सुस्ती कधीच दूर होणार नाही. म्हणून तर तुम्ही काय खाता किंवा सात्विक आहार खाता की नाही हे सुद्धा आळस घालवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 10. तुम्हाला तुमच्या जीवनात काय करायचे आहे त्याचे नियोजन करा आणि ते पूर्ण करा. मित्रांनो, सुरुवात नेहमी छोट्या ध्येयापासून सुरुवात करा. यशाची सुरुवात पहिल्या पायरीपासून करा. मी माझे हे ध्येय ठराविक दिवसांमध्ये पूर्ण करणारच असे नियोजन करा. अशी छोटी छोटी ध्येय पूर्ण झाल्यानंतर आपोआप तुम्ही मोठ्या ध्येयाकडे वळता. या मोठ्या ध्येयाला तुम्ही एक ठराविक कालावधी ठरवा. असे नियोजनबद्ध काम केल्याने अंगामध्ये कधीही आळस येत नाही आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहज पोहोचता. 11. म्हणून मित्रमैत्रिणींनो, या आळसाला झटका आणि स्वतःच्या ध्येयाची जबाबदारी स्वतः घ्या आणि स्वतःच्या मनाला सांगा की मी हे ध्येय पूर्ण करणारच आहे. मग बघा, तुमच्या जीवनात यश आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह. धन्यवाद.